नमस्कार, मी साक्षी पांचा न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत करते। या बुलेटिन मध्ये पाहूया देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी। सन ऑफ सरदार फेम अभिनेता मुकुल देव यांचं वयाच्या 54व्या वर्षी निधन झालंय। हिंदी आणि पंजाबी चित्रपट तसेच टीव्ही मालिकांमधून भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले मुकुल गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती आणि त्यांच्यावर उपचार देखील सुरू होता। सन ऑफ सरदार मधील सहकलाकार अर्जुन बाजवा यांना अभिनेता लेखक मुकुल देव यांच्या अकस्मात निधनाचा मोठा धक्का बसलाय। 45 वर्षीय अर्जुन म्हणाले की मुकुल आणि मी फक्त चित्रपटातच नाही तर ते आधीपासून परिचित होतो। आम्ही सतत संपर्कात होतो आणि एकत्र काम करण्याची योजना देखील आखत होतो। त्यांनी माझ्यासाठी खास स्क्रिप्ट देखील लिहिली होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नीती आयोगाच्या 10व्या बैठकीत सांगितले की केंद्र आणि राज्य सरकारांनी टीम इंडिया प्रमाणे एकत्र काम केल्यास कोणताही ध्येय अशक्य नाहीये। त्यांनी प्रत्येक राज्याने जागतिक दर्जाचे किमान एक पर्यटन स्थळ विकसित करावं असं आवाहन देखील केलंय। राहुल गांधी यांनी पुंछमध्ये पाकिस्तानी गोळीबारात बाधित झालेल्या घरांना भेट दिली आहे आणि 4 दिवसांच्या लष्करी संघर्षात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांना भेट देऊन त्यांच्या शौर्याला सलाम देखील केलाय। संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत भारताने पाकिस्तानच्या नागरिक आणि दहशतवादी यांच्यात फरक न करणाऱ्या देशाला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल बोलण्याचा अधिकार नसल्याचं सुनावलंय। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानी सैन्याने भारतातील सीमावर्ती गावांवर गोळीबार आणि धार्मिक स्थळांना लक्ष्य केल्याने नागरिकांचा बळी गेल्याची माहिती भारताने सादर केली आहे। दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार रद्द केल्याने पाकिस्तानमध्ये पाणी टंचाईची भीती वाढली आहे। खासदार सय्यद अली जफर यांनी याला वॉटर बॉम्ब देखील संबोधित केले। सिंधू खोरे हे पाकिस्तानची जीवनरेखा असल्याने हा प्रश्न न सोडवल्यास उपासमारीने मरण्याची वेळ येईल असं त्यांनी म्हटलंय। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलचे सीईओ टिम कुक यांना भारतात आयफोन उत्पादन न करण्यास सांगितलं होतं, परंतु कुक यांच्या ठाम निर्णयामुळे ट्रम्प यांनी आता अमेरिकेत उत्पादन न होणाऱ्या स्मार्टफोन्सवर म्हणजेच विशेषतः ॲपलच्या स्मार्टफोनवर आता 25% टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे। जपानचे कृषी मंत्री ताको एटो यांना तांदळाच्या वाढत्या किमतींवर बोलतानाच्या वक्तव्यावरून त्यांना राजीनामा द्यावा लागलाय। त्यांनी म्हटलं होतं की ते कधीही तांदूळ खरेदी करत नाहीत कारण समर्थकांकडून तो मोफत मिळतो। याच विधानाने महागाईशी झुंजणाऱ्या जनतेचा रोष ओढावला तर तांदूळ किमती नियंत्रणात अपयशी ठरल्याने सरकारवरही त्यांनी टीका केली आहे। जर्मनीच्या हॅम्बर्ग रेल्वे स्थानकावर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता झालेल्या चाकू हल्ल्यात 18 जण जखमी झाले। त्यापैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे तर पोलिसांनी 39 वर्षीय जर्मन महिलेला अटक केली असून तिने एकटीने हल्ला केल्याचं देखील मानलं जाते। मात्र या हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। एटीएस कच्छ येथील सहदेव सिंग गोहिल याला बीएसएफ आणि भारतीय हवाई दलाची संवेदनशील माहिती पाकिस्तानी एजंटला पुरवल्याप्रकरणी अटक केली आहे। तर गोहिलने व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधणाऱ्या पाकिस्तानी हेराला बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणांचे फोटोज आणि त्यासह व्हिडिओज देखील पाठवलेत आणि त्याबद्दल 40,000 देखील स्वीकारलेत। त्याच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। सॅन डिएगोच्या मार्फी कॅनियन मध्ये सेस्ना 550 सायटेशन विमान कोसळलंय, ज्यामुळे पायलटसह सर्व 6 प्रवाशांचा मृत्यू झालाय। म्युझिक एजंट डेव्ह शापिरो यांच्या मालकीच्या या विमानाने विजेचा तारांना धडक दिली, यामुळे 10 घरं आणि अनेक वाहनांचं नुकसान झालंय अशी माहिती नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डने दिली आहे। 24 मे 2025 रोजी 2003 MH4 हा 335 मीटर आकाराचा ॲस्ट्रॉइड पृथ्वीपासून 6.68 मिलियन किमी अंतरावरून जाईल, ज्याचा वेग प्रति सेकंद 14 किलोमीटर असा असेल। नासाने सध्या धोका नसल्याचं सांगितलंय, परंतु दिशा किंवा गती बदल झाल्यास हजारो अणुबॉम्ब इतकं नुकसान होऊ शकतं। इंग्लंड दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली असून शुभमन गिलना कर्णधारपद आणि ऋषभ पंतला उपकर्णधार नेमलंय। रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात कसोटी निवृत्तीनंतरचा हा पहिलाच सामना असेल। कान्स फिल्म फेस्टिवल 2025 मध्ये आलिया भट्टने पीच कलरच्या ऑफ शोल्डर बॉडीकॉन गाऊन मध्ये रेड कार्पेटवर ग्लॅमरस लुकने सर्वांचं लक्ष वेधलंय।
द मास्टरमाइंड चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी ती या कान्स 2025 मध्ये उपस्थित होती. तुषार कपूरला त्याच्या आगामी कपकपी चित्रपटाची मल्याळम चित्रपट रोमांचम सोबत तुलना होण्याची चिंता नाहीये, कारण मोठ्या प्रेक्षकांनी तो मूळ चित्रपट पाहिलेलाच नाहीये. दिग्दर्शक संगीत सीवन यांच्या निधनानंतर प्रदर्शित होणारा हा त्यांचा अखेरचा चित्रपट असेल. आणि या बातमीसह टॉप 15 मध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अँकर.